Dear students, today we are going to learn the lesson number 1.5. The name of the lesson is his first flight. त्याची पहिली भरारी, त्याची पहिलं उड्डाण. तुम्हाला वाटतंय की काहीतरी हेलिकॉप्टरमध्ये बसले वाटतं, विमानात बसले वाटतं, पहिलं उड्डाण कसं आहे, काय आहे, बरं ना, असं तुम्हाला वाटत असेल ना. पण नाही, लक्षात घ्या, तसं नाही आहे. हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे एका पक्षाची कथा आहे, पक्षाच्या पिल्लाची आहे. बरं की नाही. पक्षाचं पिल्लू पहिल्यांदा उडतं कसं, आपलं लहान बाळ असतं की नाही, ते चालतं कसं पहिल्यांदा, ते केव्हा चालायला शिकलं, पहिल्यांदा केव्हा बोलायला शिकलं, ते जसं महत्वाचं आहे, तसं लक्षात घ्या पक्षाचं जे पिल्लू आहे ते उडायला केव्हा शिकलं, त्याची पहिलं उड्डाण कसं असतं, याच्या संदर्भातला खूप छान लेसन आहे. जे पक्ष्यांच्या जीवनावर आधारित आहे, पक्ष्यांपासून खूप शिकण्याजोगं असतं. लक्षात घ्या, बघूया आपण कसं आहे. द यंग सीगुल, एक लहान समुद्र पक्षी, समुद्र काठावरती राहणारा, वॉज अलोन, एकटच होत, ऑन हिज लेज. लेज म्हणजे काय मुलांनो, तर समजा असा हा पर्वताचा कडा असेल, हा बघा, हा पर्वताचा कडा असेल, तर इथे लक्षात घ्या अशा प्रकारचे अशी बाहेर असे येणं, असं बाहेरच्या बाजूला असं बाहेर येणं, असं बाहेरच्या बाजूला असं हा एक बाहेरच्या बाजूला असं येणं, असं बाहेर असं खाली बाहेरच्या बाजूला ही जी कडा आहे, फळी टाईप जागा जी काही आहे, लक्षात घ्या, आणि उंच आणि वरती कडा आहे खाली, आणि खाली इथं भरपूर असा अथांग महासागर. लक्षात घ्या, असा म्हणजे इथं ही फळी, ह्याला लेज म्हणतात सर. असं बाहेर कंगोरा, अरुंद फळीसारखा खडकाचा कंगोरा, असा खडक जो आहे, लक्षात घ्या, असा खडकाचा कंगोरा बाहेर आलाय बघा सर, इथे दिसतोय का बघा, असं इथं. तर यंग सीगुल वॉज अलोन. यंग हा जो लहान समुद्र पक्षी आहे तो एकटा होता, ऑन हिज लेज, या खडकाच्या कंगोऱ्यावर. हिज टू ब्रदर्स, त्याचे दोन भाऊ, अँड हिज सिस्टर, आणि त्याची बहीण, हॅड ऑलरेडी फ्लोन अवे, हे अगोदरच उडून गेलेले होते. म्हणजे इथं ते राहायला होते सगळे. बरं, त्या पक्षाने इथं अंडी घातली असतील, अंड्यातनं पिलं बाहेर आली असतील, बरोबर ना. आणि त्याचे जे दोन लहान भाऊ होते आणि त्याची बहीण होती, ते अगोदरच उडून गेले होते, द डे बिफोर, आदल्या दिवशी, म्हणजे काल ते उडून गेले होते. आणि लक्षात घ्या, फ्लोन हे तिसरं रूप आहे, मूळ रूप आहे फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे, भूतकाळ फ्ल्यू, तिसरं रूप फ्लोन, बरोबर. म्हणजे लक्षात घ्या काय झालं सांगा. म्हणजे कसं इथं काहीतरी त्या पक्षाच्या आतमध्ये असं राहण्याचं ठिकाण वगैरे असावं, असं काहीतरी हे खडकाचं असं पोकळ जागा असावी. इथं त्या पक्षाला अंडी बिंडी घातली असतील, मग अंड्यांनी लक्षात घ्या तिथे पिलं वगैरे तयार झाली असतील. मग ही जी दोन भाऊ आहेत आणि एक बहीण म्हणजे ह्या पक्षाची, ते लक्षात घ्या ठिकाणी काय झाले, कालच उडून गेलेले होते. लक्षात घ्या, उडायला शिकले होते, आणि ही येणं तिला काय उडायला येत नव्हतं. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. ही म्हणजे कोण, हे आमचं पिल्लू, द यंग सीगुल, हे जे आमचं लहान बाळ आहे, समुद्र पक्षी आहे, तो ही हॅड बीन अफ्रेड, त्याला भीती वाटत होती. टू बी अफ्रेड म्हणजे घाबरणे, भीती वाटणे. टू फ्लाय विथ देम, त्या भावा बहिणी बरोबर उडून जायला. हा देम शब्द कोणासाठी आलाय, ब्रदर्स आणि सिस्टर यासाठी. म्हणजे आपल्या भावाबरोबर आणि आपल्या बहिणीबरोबर उडून जात असताना त्याला लक्षात घ्या थोडीशी भीती वाटत होती. लक्षात घ्या, कारण भीती वाटणार ना सर, कारण एवढं उंच आहे, खाली किती समुद्र आहे बघा, हितनं असं बाहेर पडलं उडायला आणि खाली समुद्रात पडलं तर हाडं मोज की, बरोबर आहे की नाही. म्हणून ते घाबरत होतं. लक्षात घ्या, म्हणजे त्याचा थोडक्यात आपल्या पंखावर विश्वास नव्हता की आपण हवेत तरंगू की नाही, माहित नाही ना, पंखाची ताकद त्याला माहित नव्हती. पुढे समहाऊ, कसं तरी, व्हेन ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड, त्यानं थोडं धावत पुढे आला, पुढे म्हणजे या कंगोऱ्याजवळ आला, पुढे धावत पुढे आला, टू द ब्रिंक ऑफ द लीज. लीज म्हणजे हा कंगोराच्या टोकापर्यंत. ब्रिंक म्हणजे टोक सर, एज ऑफ द स्टीप प्लेस, एज म्हणजे काठ, ब्रिंक म्हणजे उभ्या कड्याचा काठ. लक्षात आलं. म्हणजे ही जी काही कंगोरा आहे, या कंगोराच्या काठापर्यंत पुढे चालत आला. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि त्यानं आपले पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला. टू अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे, टू ट्राय, आणि लक्षात घ्या टू फ्लॅप म्हणजे फडफडवणे, विंग्स म्हणजे पंख, आणि त्यांनी पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला. बट ही बिकेम अफ्रेड, पण त्याला भीती वाटली, कारण पंखात ताकद आहे की माहित नाही. हितनं समजा बाहेर पडलं आणि नाही उडलं तर, हवेत तरंगलं नाही तर
खाली समुद्रात पडणार. लक्षात घ्या, लग घोटाळा होणार. बरोबर की नाही? लक्षात घ्या, समुद्राच्या पाण्यात पडलं बिडलं तर कसं होईल सगळ्या की लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? खूप अवघड अशा प्रकारची गोष्ट तर पाण्यात पडलं तरी तर हे सगळं पाणी आहे ना सर. आणि हा कंगोरा बघा सर, त्याचा इथं आहे तो पक्षी, तो इथून खाली पडलं तर काय होईल त्याचं. आणि मग अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि त्याने लक्षात घ्या आपले पंख फडफडवण्याचा प्रयत्न केला. बट ही बिकेम अफ्रेड, पण तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनेथ, ह्याचा उच्चार आहे बिनेथ. बिनेथ म्हणजे च्या खाली. टू स्ट्रेच म्हणजे पसरणे. द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी स्ट्रेच्ड डाऊन बिनेथ. बिनेथ म्हणजे खालच्या बाजूला प्रचंड मोठा समुद्र होता हा खाली. लक्षात घ्या, खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं, हा खालच्या बाजूला प्रचंड मोठा असा समुद्र होता. आणि वरनं कंगोऱ्यावरनं जर असं पडलं खाली, काय होईल लक्षात घ्या, हाडं मऊ होणार ना सगळी. बरोबर आहे, सगळे हाडं मऊ होणार, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून त्यांनी खालचा प्रचंड मोठा समुद्राचा विस्तार बघितला. लक्षात घ्या, द ग्रेट एक्सपान्स ऑफ सी, समुद्राचा प्रचंड मोठा विस्तार. स्ट्रेच्ड डाऊन बिनीथ, खालच्या बाजूला असा पसरलेला होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, आणि किती खाली होतं सर, किती खाली होतं. इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, खूप खाली होतं असं, फार अंतर होतं. माइल्स डाऊन, कित्येक मैल असं खाली होतं सर, उंचवटा आता कित्येक मैल खाली होतं ते. ही फेल्ट सर्टन दॅट, त्याला अशी खात्री वाटली की, फेल्टचं मूळ फील, त्याला अशी खात्री वाटली की हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, की आपले जे पंख आहेत ते आपल्याला आधार देणार नाहीत, किंवा आपले पंख जे आहेत ते आपल्याला मदत करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड, म्हणून त्यानं आपलं डोकं लक्षात घ्या वाकवलं. बेंटचं मोरू बेंड, वाकवणे. अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल, आणि तो पुन्हा आपल्या त्या होलकडे मागं पळत गेला. इथं जे होल आहे हिथनं परत त्या होल म्हणजे आतमध्ये लक्षात घ्या तो पळत गेला. लक्षात घ्या, ही फेल्ट सर्टन दॅट, त्याला असं वाटलं की हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम, की त्याचे पंख त्याला लक्षात घ्या या ठिकाणी आधार देणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड, म्हणून त्यानं आपलं डोकं वाकवलं. बेंटचं मोरू बेंड. अँड रॅन अवे बॅक टू द लिटिल होल अंडर द लीज, आणि या ठिकाणी हे जे काही लीज आहे, हा जो काही लक्षात घ्या खंगोर आहे, त्या खंगोराच्या आतल्या बाजूला जे इथं हे होल आहे, हे जे काही भगदाड आहे लक्षात घ्या, त्याच्या आतमध्ये तो पळून गेला. वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट, जिथं तो लक्षात घ्या रात्री झोपत असे. इथं तो रात्री झोपत होता. लक्षात घ्या सर, जिथं तो रात्री लक्षात घ्या झोपत असे. स्लेपचं मूळ रूप स्लीप, झोपणे. इवन व्हेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटिल सिस्टर, अगदी जेव्हा त्याचे भाऊ आणि त्याची लहान बहीण, हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन, त्याच्यापेक्षा त्याच्या भावाचे आणि बहिणीचे जे पंख होते लक्षात घ्या ते लहान होते. लक्षात ठेवा, कळते का बघा सर, त्याच्यापेक्षा. व्हेन इवन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटिल सिस्टर्स, त्याचे भाऊ आणि त्याची बहीण ज्यांचे पंख हे त्याच्या स्वतःपेक्षा अधिक लहान होते, खूप लहान होते. फ्लॅप्ड देअर विंग्स, आणि त्यांनी ते पंख फडफडवले. अँड फ्ल्यू अवे, आणि ते उडून गेले. वास्तविक ह्या आमच्या पिल्लाचे जे भाऊ बहीण होते त्यांचे पंख लहान होते त्याच्यापेक्षा, पण तरी सुद्धा त्याने आपले पंख फडफडवले आणि उडून गेले. ही फेल्ड टू मस्टर अप करेज, पण हे जे आमचं पिल्लू आहे, ही म्हणजे हे पिल्लू लक्षात घ्या धैर्य एकवटण्यामध्ये अयशस्वी झालं. त्यात धाडस येईना. टू टेक दॅट प्लंज, उडी घ्यायला. प्लंज म्हणजे जम्प, उडी घ्यायला, त्या कंगोऱ्यावरनं उडी घ्यायला त्याला धैर्य एकवटता येईना, त्याचं धाडस होईना. विच अपियर टू हिम सो डिस्परेट, जी त्याला उडी घेण्याची खूप तीव्र इच्छा होती. डिस्परेट म्हणजे तळमळीची इच्छा होती, तळमळ होती की आपण उडी घ्यावी. पण उडी घ्यायचं म्हणलं तर लई खाली आहे हो सर, असं लई खाली आहे. आम्ही तर काय करायची भीती वाटायची, आणि म्हणून ते लक्षात घ्या त्याला धाडस होईना उडी मारायची. लक्षात घ्या बरं ना, त्याच्या पंख आपल्या भावा बहिणीपेक्षा मोठे होते पण त्याला धाडस नव्हतं, आणि भावा बहिणीचे पंख लक्षात घ्या त्याच्यापेक्षा लहान होते पण त्यांना धाडस जमलं, आणि धाडसाने त्यांनी उडी मारली आणि लक्षात घ्या ते उडायला शिकले. पण हे जे पिल्लू होतं या पिल्लाचं धाडस काही एकवटेना. टू मस्टर अप करेज म्हणजे धैर्य एकवटणे. टू टेक दॅट प्लंज, उडी घ्यायला. विच अपियर टू हिम सो डिस्परेट, आणि जशी लक्षात घ्या ते करायची त्याची खूप इच्छा होती उडी मारायची. हिज फादर अँड मदर हॅव कम अराउंड कॉलिंग टू हिम,
त्याचे आई वडील लक्षात घ्या, त्याच्या भोवती लक्षात घ्या या ठिकाणी आले, त्याला हाक मारत आले त्याचे आई वडील, तिथं वरती गेली लक्षात घ्या त्या बिळाजवळ. ही लक्षात घ्या, फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम, त्याचे आई वडील त्याला बोलवण्यासाठी त्याच्या सभोवताली आले. श्रीली कर्कशपणे, अपब्रेडिंग म्हणजे खरडपट्टी काढणे, स्कोल्डिंग रागावणे, हे चाल 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 मारवडे काय काय होतो असं, असे भाषेत कर्कशपणे आई वडील त्याच्या जवळ आले, त्याच्या भोवती आले. श्रीली कर्कशपणे रागावून कर्कश आवाजात, अपब्रेडिंग हिम त्याला रागवत होते, स्कोल्डिंग अपब्रेडिंग खरडपट्टी काढत होते, थ्रेटनिंग धमकी देत होते आई वडील. टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज, की मर उपाशी तिथंच त्या कठड्यावर, त्या खडकाच्या कंगोऱ्यावर उपाशी मर. टू लेट स्टार्व म्हणजे उपाशी मर, टू स्टार्व म्हणजे उपाशी राहणे. आई वडील काय केले, त्याच्या भोवती तिथं आले. लक्षात घ्या, तुमच्या लक्षात असेल हा जो कंगोरा, इथं आई वडील आले असं उडत उडत उडत, लक्षात घ्या इथं असं आई वडील आले उडत उडत उडत, आणि त्याला सांगितलं ए चल बाहेर चाल चाल मारुडे मारुडे, ते मारून मर उपाशी मार असे रागवायला लागले. लक्षात घ्या, अपब्रेडिंग म्हणजे रागावणे, खरडपट्टी काढणे, थ्रेटनिंग धमकी देणे, त्याला उपाशी राहण्याची धमकी देऊ लागले. अनलेस ही फ्ल्यू अवे, त्यांनी सांगितलं तू उडला नाहीस. अनलेस म्हणजे इफ नॉट, अनलेस म्हणजे काय सांगा सर, इफ नॉट, जर तू उडला नाहीस तर उपाशी मर, अशी त्यांनी धमकी दिली. का मी तुला खायला देणार नाही, तुला पोटाला पाहिजे असेल मारुडे, असं आई वडिलांनी दिलं. बट फॉर द लाईफ ऑफ हिम, पण जीवाच्या भीतीने. फॉर द लाईफ ऑफ म्हणजे काय सांगा सर, फॉर द लाईफ ऑफ म्हणजे जीवाच्या भीतीनं, आणि जीवाच्या भीतीनं ही कुड नॉट मूव, तो काय हल्ला नाही. मूव म्हणजे हलणे, ते लक्षात घ्या. आतमध्ये त्या होलमध्येच राहिला, बिळातच त्या आतल्या बाजूला लक्षात घ्या, त्या होलमध्ये त्या भगदाडातच राहिला, बाहेर आलाच नाही. आई वडील म्हणजे चाल बाहेर या मारुडे, मारू पाशी, काय तुला आम्ही खायला देणार नाही, उडायला शिकलाच पाहिजेस, चाल. पण लक्षात घ्या, जीवाच्या भीतीनं ते पिल्लू जे आहे ते हल्लच नाही, जागेचा हलू शकलं नाही. मूव म्हणजे हलणे. दॅट वॉज 24 hours ago, 24 तासापूर्वी. सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम, 24 तास झाले मुलांना, पण तेव्हापासून कुणीही त्याच्या जवळ आलं नव्हतं. ना आई, ना वडील, ना भाऊ बहीण, कोणी नाही, एकटंच होतं. 24 तास झालं. बरोबर लक्ष घ्या, नियर म्हणजे जवळ, सिन्स देन म्हणजे तेव्हापासून. द डे बिफोर, ऑल द डे लॉंग, आणि संपूर्ण दिवसभर. लक्षात घ्या, संपूर्ण दिवसभर ही हॅड वॉच्ड हिज पेरेंट्स, ते बाळ जे आहे, ते पिल्लू जे आहे ते आपल्या आई वडिलांना बघत होतं. वॉच म्हणजे पाहणे, पाहण्याला शब्द काय बघा सर, सी. ते आपल्या लक्षात घ्या, आई वडिलांना बघत होतं. फ्लाइंग अबाउट हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स, आणि आपल्या भाऊ बहिणींना उडत असताना ते बघत होतं. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट, आणि लक्षात घ्या, उडण्याची जी कला आहे, आर्ट ऑफ फ्लाइट, ह्या उडण्याच्या कलेमध्ये परिपूर्ण होताना आपल्या भाऊ बहिणींना तो बघत होता. तो बघत होता की त्याचे आई वडील हे, लक्षात, पेरेंट्स, ही वॉच्ड हिज पेरेंट्स फ्लाइंग अबाउट हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. त्याने हे बघितलं की त्याचे आई वडील हे भाऊ आणि बहिणीच्या भोवती उडतायत, आणि परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाइट, आणि त्यांना उडण्याच्या कलेमध्ये परिपूर्ण करतायत. जे उडायचं कसं ते शिकवतायत. कोण? आई वडील. आई वडील हे त्याच्या भाऊ आणि बहिणीच्या भोवती उडतायत, परफेक्टिंग देम, आणि त्या भाऊ बहिणींना परिपूर्ण करतायत इन द आर्ट ऑफ फ्लाइट, उड्डाणाच्या कलेमध्ये. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. आई वडील त्या पिलांना, देम म्हणजे भाऊ बहीण, देम म्हणजे कोण? भाऊ बहीण. आणि आई वडील लक्षात घ्या, आपल्या भाऊ बहिणींना शिकवतायत की लाटांना कसं स्पर्श करून जायचं, टू स्कीम. कारण लाटांना स्पर्श करतच माशाला पकडायचं असतं आणि मासा खायचा असतो. जे लाटाला स्पर्श कसं करायचं, टू स्कीम म्हणजे स्पर्श करून जाणे. जे लाटाला स्पर्श करून कसं उडायचं, लक्षात घ्या, हे आई वडील शिकवत होते. टू स्कीम म्हणजे टू टच सरफेस ऑफ सी, समुद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करून जाणे. जे लाटाला स्पर्श करून कसं जायचं, उडायचं, हे आई वडील शिकवत होते. अँड हाईव टू डाईव्ह फॉर फिश, आणि मासा पकडण्यासाठी झेप कशी घ्यायची. टू डाईव्ह म्हणजे झेप घेणे. टू जम्प, टू डाईव्हला आपण टू जम्प पण म्हणू शकतो, असं लक्षात घ्या. आणि कशा प्रकारे सूर मारायची, डाईव्ह म्हणजे
कशा प्रकारे सूर मारायची लक्षात घ्या मासा पकडण्यासाठी, हे सगळं आई वडील शिकवत होते. कारण शेवटी खायला म्हणजे हा जो सीगुल आहे हा समुद्र पक्षी आहे. समुद्र पक्षाचं खाद्य काय सांगा सर? मासा. बोला ना. पण तो मासा पकडायला त्या पिलांना शिकवायला पाहिजे, हे आई वडिलांचं काम आहे. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग. त्यानं बघितलं, वास्तविक, इनफॅक्ट म्हणजे वास्तविक, आपला जो मोठा भाऊ आहे, ओल्डर ब्रदर, की आपल्या मोठ्या भावानं पहिला हेरिंग नावाचा मासा पकडला होता. हेरिंग माशाचं नाव आहे, लक्षात घ्या, हेरिंग. या ठिकाणी त्यानं बघितलं की आपला जो मोठा भाऊ आहे त्या मोठ्या भावानं पहिला मासा या ठिकाणी पकडला होता. अँड डिव्हॉर इट, आणि तो गिळला होता. डिव्हॉर म्हणजे आदाशीपणे गिळणे, खाणे. बरं, डिव्हॉर म्हणजे इट अप, गिळणे, गिळून टाकला होता. त्यानं हे बघितलं की आपला जो मोठा भाऊ आहे त्यानं पहिला हेरिंग मासा पकडला आणि गिळून टाकला. अँड स्टँडिंग ऑन अ रॉक, आणि तो लक्षात घ्या खडकावर उभा होता. व्हाईल हिज पेरेंट्स सर्कल्ड अराउंड, ज्या वेळेला त्याचे आई वडील त्याच्या भोवती घिरट्या घालत होते. रेजिंग अ प्राऊड कॅकल, आणि अभिमानानं कलकलाट करत होते, ओरडत होते. कॅकल म्हणजे काय? अटर श्रील म्हणजे कलकलाट करणे. प्राऊड म्हणजे अभिमानाने. कळलं का बघा? म्हणजे आई वडिलांना आनंद झाला की आपल्या मोठ्या पोरानं माशाला पकडलं आणि खाल्लं. हे मोठं ट्रेनिंग आहे सर, मोठं. म्हणजे जसं या ठिकाणी म्हणजे आई वडिलांनी लक्षात घ्या त्याला ट्रेनिंग, त्याप्रमाणे त्यांनी पहिला मासा पकडला मोठ्या भावानं आणि तो खाल्ला. आणि या ठिकाणी खडकावर उभा राहिला तो कोण? मोठा भाऊ. त्यावेळेला त्याचे आई वडील त्याच्या भोवती घिरट्या घालायला लागले आणि अभिमानाने कलकलाट करू लागले. म्हणजे गुड असं त्याला अभिमानाने त्याला कलकलाट करू लागले. त्याला असं छान केलास, गुड गुड असं त्याला म्हणू लागले, लक्षात घ्या. अँड ऑल द मॉर्निंग, आणि संपूर्ण सकाळ, द होल फॅमिली हॅड वॉकड अबाउट ऑन द बिग प्लॅटो, आणि संपूर्ण कुटुंब जे आहे म्हणजे 2 भाऊ बहीण आई वडील हे सगळे कुटुंब वॉकड अबाउट ऑन द बिग प्लॅटो, जे मोठं पठार आहे. पठार म्हणजे असा सपाट खडक. त्या सपाट खडकावरती चालत होते. मिड डे डाऊन अँड द अपोजिट क्लिफ, आणि जे काही लक्षात घ्या असा सुळा होता त्याचा, ज्या सुळ्यावर लक्षात घ्या असा सुळा होता ना, इथं ते बीळ होतं, लक्षात घ्या, इथं तो राहत होता. आणि इथं समोरच्या बाजूला इथं सगळा समुद्र, लक्षात घ्या. आणि इथं अशा प्रकारचा एक लक्षात घ्या असा काय होता? पठार होतं. मग इथं लक्षात घ्या सगळे हे पक्षी होते, सगळे इथं खडकावर, लक्षात घ्या. आणि याच्या समोर दिसत होतं ना एकमेकाला, आणि असं एकमेकाला दिसत होतं. आणि अपोजिट क्लिफ, क्लिफ म्हणजे काय? हा सुळा, ज्या सुळ्यावरती लक्षात घ्या हे तिथं राहत होता ते बाळ ते. आणि क्लिफ म्हणजे हाय स्टीप फेस ऑफ रॉक, म्हणजे खडकाचा उंच कळस, लक्षात घ्या, उंच कडा. त्या खडकाच्या अगदी समोर, अपोजिट म्हणजे समोर, समोरच्या बाजूला हे प्लॅटो होतं. प्लॅटो म्हणजे काय? पठार होतं. आणि त्या पठारावर ही सगळे जे पक्षी आहेत ते चालत होते, भाऊ बहीण आई वडील. टॉन्टिंग हिम, आणि त्याला चिडवत होते. इथं तो आपला बाळ आहे, लहान पिल्लू आहे, ह्याला हे सगळे चिडवत होते. फॉर हिज कवर्डाईस, त्याच्या भित्रेपणाबद्दल. मारुडी साल्या, बघा मी कसं मासा खातोय, चैनी करतोय, ये खाली. त्याला चिडवत होते. टॉन्ट म्हणजे लक्षात घ्या चिडवणे. ते सगळे जर लक्षात घ्या त्याला काय करत होते? चिडवत होते. त्याच्या भित्रेपणाबद्दल हे सगळे त्याला चिडवत होते, लक्षात घ्या. द सन वॉज नाऊ असेंडिंग द स्काय, सूर्य जो आहे तो आता आकाशामध्ये असा वर उगवत होता. असेंड म्हणजे वर येणे, रायझिंग म्हणजे उगवत होता, सूर्य उगवत होता, वर येत होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज, आणि ही जी काही लेज आहे लक्षात घ्या, अशी जी काही समोरच्या बाजूची अशी कडा आहे, या कड्यावरती लक्षात घ्या या ठिकाणी सूर्य चमकत होता. ब्लेझिंग म्हणजे शायनिंग ब्राईटली, प्रखरतेने, प्रकाशने. आणि सूर्याचा प्रकाश इथं पडला, लक्षात घ्या सर, ऑन दिस लीज, या कठड्यावर. दॅट फेस्ड द साऊथ, जो लक्षात घ्या दक्षिणेच्या दिशेला तोंड करून हा कठडा होता. ही फेल्ट द हीट, ही म्हणजे कोण? ते बाळ, ते लहान बाळ. त्या लहान समुद्र पक्षाला सूर्याची उष्णता जाणवली. फेल्टचं मूळ रूप फील, जाणवणे. बिकॉज, कारण, ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल, तर काल रात्रीपासून, नाईट फॉल म्हणजे संध्याकाळ, काल संध्याकाळपासून त्यानं काही खाल्लेलं नव्हतं. प्रिव्हियस म्हणजे अगोदरचा काल,
अगोदरच्या दिवसापासून, म्हणजे काल संध्याकाळपासून त्यानं काहीही खाल्लेलं नव्हतं, त्यामुळे त्याला ही उष्णता अधिक जाणवत होती. पोटात काय नाही, कोणीच काही खायला दिलं नव्हतं. 24 तासापेक्षा जास्त काळ लोटला होता. लक्षात घ्या, कुणी आई वडिलांनी कुणी खायला काय आणून दिलं नाही. तरी धमकीच दिली होती, उडी मार, मार उडी, उडी नाही मारलास ओढायला शिक, नाही उडी मारला तर मर उपाशीच, अशी धमकी दिली होती. कुणी त्याला काय खायला दिलं नव्हतं. म्हणजे आदल्या दिवशी सायंकाळपासून, लक्षात घ्या. आणि आता त्याला भूक बीक लागली होती आणि मग सूर्याची उष्णता त्याला जाणवत होती. लक्षात घ्या, असं सगळं झालं होतं. मग आता काय, कसं काय त्या पिल्यानं उड्डाण शिकलं आपण बघूया. लक्षात घ्या, उड्डाण त्या बाळानं कसं शिकलं. He stepped slowly out of the brink of the ledge. लीज म्हणजे काय बघा सर, हा कंगोरा, हा जो कंगोरा आहे, ह्या कंगोराच्या काठापर्यंत, ब्रिंक, ब्रिंक म्हणजे हा काठ, इथला हा काठ, आणि हा लक्षात घ्या हा लीज, हा लक्षात घ्या हा जो काय असा कंगोरा आहे, खडकाचा जो कंगोरा आहे, त्याच्या काठापर्यंत तो हळूहळू पावलं टाकत आला. टू स्टेप म्हणजे पाऊल टाकणे, उडायचा प्रयत्न करतोय. बघूया. अँड स्टँडिंग ऑन वन लेग, आणि लक्षात घ्या एका पायावर उभा राहिला, म्हणजे दुसरा पाय पण उचलायचा आणि उडी मारायची, असं एका पायावर उभा राहिला. विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, आणि दुसरा पाय त्यानं आपल्या पंखाच्या खाली लपवला. बरं का, हिडनचं मूळ रूप टू हाईड, HID, लपवणे. आणि त्यानं दुसरा आपला जो पाय होता तो लक्षात घ्या पंखाखाली लपवला. ही क्लोज्ड वन आय, त्यानं एक डोळा मिटला. देन दी अदर, मग दुसरा डोळा पण मिटला. अँड प्रिटेंडेड टू बी अ फॉलिंग अ स्लीप, आणि त्यानं झोपी जाण्याचा नाटक केलं. टू प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, बहाणा करणे. टू बी फॉलिंग अ स्लीप म्हणजे लक्षात घ्या झोपी जाण्याचं त्यानं नाटक केलं. कारण इथं कसं आहे सांगा सर, इथं पठारावरती, हे पठार आहे ना सर, आणि इथं पठारावरती लक्षात घ्या हे सगळे आई वडील बघायला लागले, आणि इथं आमचं हे पिल्लू आहे बारकं, लक्षात घ्या ते बघायला लागले. मग मला खायला द्या की, अजून मला काय पोटा पाण्याला काय नाही. मग ते म्हणते मी काय तुम्ही देत नाही तरी मी काय काय कमी नाही, झोपायला लागले मी, असं नाटक करायला लागलाय. नाटक करायला लागलं लक्षात घ्या आई वडिलांचं. आई वडिलांना दिसेल असं, आई वडील इथं आहेत, कळलं काय सर, नाटक करायला लागलाय, लक्षात घ्या. आणि मग तो या ठिकाणी एक पाय लक्षात घ्या त्यानं पंखाखाली लपवला, एका पायावर उभा राहिलाय, एक डोळा मिटला, नंतर दुसरा डोळा मिटला. तो नाटक करायला लागलाय की चला मी झोपायला लागले. स्टील दे लुक नो नोटीस ऑफ हिम, पण तरी सुद्धा हे जे कोण दे आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, त्याच्याकडे लक्षच देणार. टू टेक नो नोटीस ऑफ, टू टेक नोटीस ऑफ म्हणजे ची दखल घेणे. टू टेक नोटीस ऑफ म्हणजे ची दखल घेणे. टू टेक नो नोटीस ऑफ म्हणजे दखल न घेणे. पण या आई वडिलांनी त्याच्या काय झोपेचं नाटकाचे काही दखलच घेतली नाही. ही सॉ हिज ब्रदर्स अँड सिस्टर, त्यांनी बघितले की हे जे आपले भाऊ बहीण आहेत, लाईंग ऑन द प्लॅटो, ते ह्या पठारावरती पडलेले आहेत. विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स, त्यांनी आपली जे डोकं आहे ते त्यांच्या मानेमध्ये खुपसलेलं आहे. संकचं मूळ रूप सिंक, खुपसणे. नेक म्हणजे मान. आपल्या भाऊ बहिणींनी काय केले, आता मासा बिसा खाल्लेला आहे, जेवण झालेलं आहे, पोट भरलेलं आहे, आणि त्या आई भाऊ बहिणींनी काय केले की ते जे आपल्या मानेमध्ये आपलं डोकं खुपसलेलं, लक्षात घ्या. अँड डोजिंग, डोज म्हणजे डुलकी घेणे. हे भाऊ बहिणीने आता जेवण केलेलं आहे आणि आपलं डोकं लक्षात घ्या मानेमध्ये खुपसलंय आणि ते डुलकी घ्यायला लागलेले आहेत. हिज फादर वॉज प्रिनिंग हिज फीदर्स ऑन हिज व्हाईट बॅक, आणि त्याचे जे वडील आहेत त्याची मागच्या बाजूचे पांढरे पंख आहेत, ते पंख जे आहेत लक्षात घ्या त्यांना तो चोचीनं साफ करायला लागलाय. लक्षात घ्या, प्रीन म्हणजे चोचीने साफ करणे. टू प्रीन म्हणजे चोचीने साफ करणे. वडील काय करतात, मागच्या बाजूचे जे पंख आहेत ते जरा चोचीनं स्वच्छ करायला लागलेत, लक्षात घ्या आपले पंख. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची आईच त्याच्याकडे बघत होती. टू लुक ॲट म्हणजे लक्षात घ्या च्याकडे टक लावून बघणे. आई ही आईच असती, लक्षात घ्या सर. आणि आईला माहिती आहे की आपलं बाळ उपाशी आहे, आपलं बाळ उपाशी आहे, तिला काळजी आहे. भाऊ बहीण झोपलेत खाऊन पिऊन, कळलं काय. वडील पण आपले काय इकडे तिकडे आपले स्वच्छता करण्यात लागलेत, पंखांची स्वच्छता वगैरे. आईचं लक्ष कोणाकडे सांगा, फक्त बाळाकडे आहे, लक्षात घ्या ती आई आहे. आणि मग ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, फक्त त्याची जी आई होती ती त्याच्याकडे बघत होती, बरोबर आहे ना. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प,
ती थोडीशी उंचवट्यावर उभी होती. हंप म्हणजे रेज्ड लँड. रेज्ड लँड म्हणजे उंचवटा. ऑन द प्लॅटो, हा जो काही लक्षात घ्या पठार आहे, हे जे काही लक्षात घ्या पठार आहे, या पठाराचा जो उंचवटा आहे त्या उंचवट्यावरती लक्षात घ्या ती उभी होती. हर व्हाईट ब्रिस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, तिची जी पांढरी छाती होती ती तिने अशी पुढे काढली होती. तिने आपली जी पांढरी छाती आहे लक्षात घ्या, ब्रिस्ट म्हणजे छाती, ती पुढे काढली होती. तो ट्रस्ट फॉरवर्ड म्हणजे पुढे काढणे. नाऊ अँड अगेन, पुन्हा पुन्हा. नाऊ अँड अगेन म्हणजे काय, पुन्हा पुन्हा, अगेन अँड अगेन. शी टोअर ॲट पीस ऑफ फिश, तिनं काय केलं, पुन्हा पुन्हा ती माशाचा तुकडा फाडत होती. टोअर मूळ रूप टियर, टीईआर, टियर म्हणजे फाडणे. पुन्हा पुन्हा ती माशाचा तुकडा, एखादा तुकडा अशी फाडत होती. दॅट ले ॲट हर फीट, जो मासा तिच्या पायामध्ये तिनं धरून ठेवलेला होता, जो मासा तिच्या पायाजवळ पडलेला होता, त्या माशाचे लक्षात घ्या ती तुकडे फाडत होती. बरोबर ना. अँड देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक, आणि नंतर ती लक्षात घ्या खडकाला आपली चोचीची एक बाजू घासत होती. टू स्क्रॅप म्हणजे घासणे, धार लावल्यासारखं. अँड देन स्क्रॅप ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक, आणि मग ती खडकावरती चोचीची प्रत्येक बाजू घासत होती. आई काय करत होती लक्षात घ्या, आई ह्या बाळाकडे बघत होती आणि तिच्या पायाजवळ लक्षात घ्या एक मासा पडलेला होता, त्या माशाला ती फाडत होती आणि नंतर ती लक्षात घ्या खडकावरती आपल्या चोचीची प्रत्येक बाजू घासत होती. लक्षात घ्या स्क्रॅप म्हणजे घासणे, रब करणे. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम, आणि जे अन्नाचं जे दृश्य आहे ते मासा वगैरे, ते माशाचं जे दृश्य आहे त्यानं त्याला वेडा केलं. भूक लागली होती, 24 तास झालं पोटात अन्न नाही. टू मॅडर्न म्हणजे वेड करणे. टू मेक मॅड, टू मेक इन्सॅन, बरोबर, वेड केलं. लक्षात घ्या त्या अन्न पदार्थाच्या दृश्याने, त्या माशाच्या दृश्याने त्याला वेड केलं. हाऊ ही लव्ड टू टियर फूड, त्याला हे मासा फाडायला किंवा अन्न पदार्थ असे फाडायला, ओढायला किती आवडत होतं. टू लव म्हणजे आवडणे. ही म्हणजे कोण सांगा, ते पिल्लू. दॅट वे स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू व्हेट इट, आणि त्याला पण आपल्या चोचीला धार लावायला पुन्हा पुन्हा असं आवडत होतं की आपली धार आपण लावावी, घासावं खडकावरती आपली चोच. टू व्हेट म्हणजे धार लावणे. टू शार्पन, हे त्या बाळाला आवडत होतं. लक्षात घ्या म्हणजे ते बाळाला त्या अन्न पदार्थाच्या दृश्यानं वेड केलं आणि त्या बाळाला लक्षात घ्या ते असे मासा फाडून काढावा, त्याला फाडायला, मासा फाडायला आवडत होता आणि त्या लक्षात घ्या आपल्या चोचीला धार लावायला देखील लक्षात घ्या आवडत होती. लक्षात घ्या मग ते पिल्लू ओरडलं, गा गा गा. ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड, ते काय म्हटलं लक्षात घ्या की काही अन्न घेऊन ये की. टू ब्रिंग, आण, टू ब्रिंग म्हणजे आणणे, बेग म्हणजे याचना करणे. आहे का खायला घेऊन ये की मला, गा 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 खायला, असं ते गा गा गा. गा गा म्हणजे काय, खायला खायला असं म्हणतंय. लक्षात घ्या ते गा 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 खायला असं आहे ते. लक्षात घ्यायचं. ही क्राईड बेगिंग हर, आणि ते पिल्लू जे लक्षात घ्या ते लक्षात घ्या याचना करत होतं. टू ब्रिंग हिम सम फूड, की जा बाई काही थोडस या ठिकाणी लक्षात घ्या अन्न घेऊन ये. गाव कॉल आ, शी स्क्रेम्ड बॅक डेरिसिव्हली. डेरिसिव्हली म्हणजे उपहासाने, म्हणजे शोईंग ही स्टुपिडनेस, त्याच्या मूर्खपणाला लक्षात घ्या हसत, उपहासाने ती आई किंचाळली. गाऊ कोल आ, येऊन खा, येऊन खा, ये इकडे उडी मार, येऊन खा. गाव कॉल आ, उडी मार, येऊन खा, उडी मार, येऊन खा. गाऊ कॉल आ, ते काय म्हणतं, गा गा गा, आणखे आणखे आणखे. ते आई म्हणत होते गाव कॉल आ, उडी मार, येऊन खा, उडी मार, येऊन खा, असं म्हणत होती. लक्षात घ्या आई बरोबर, गाव कॉल आ. शी स्क्रीम्ड, आई किंचाळत होती. डेरिसिव्हली उपहासाने. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिव्हली, पण तरी सुद्धा हे जे पिल्लू होतं ते केविलवाणेपणानं बोलवत होतं, गा गा गा, आणखे आणखे, खायला आणखे. केविलवाणेपणाने, बीइंग सॉरोफुल, दुःखाने आईला या ठिकाणी बोलवत होतं. अँड आफ्टर अ मिनिट, आणि एका मिनिटानंतर, ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम, त्या बाळानं लक्षात घ्या आनंदानं किंचाळला तो. अटर म्हणजे उच्चारणे. कोण, ते बाळ. ते बाळ आनंदाने किंचाळलं.
जॉयफुल म्हणजे आनंदाने, स्क्रीम म्हणजे किंचाळणे, अटर स्क्रीम म्हणजे किंचाळणे. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश. त्याच्या आईनं माशाचा एक तुकडा उचलला. टू पिकअप म्हणजे उचलणे. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि माशाचा तुकडा घेऊन ती त्याच्या दिशेने उडत येत होती, म्हणून त्याला आनंद झाला होता. ते बाळ आनंदाने का ओरडत होतं असं तुम्हाला प्रश्न विचारतील. की ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. व्हाय डिड ही अटर अ जॉयफुल स्क्रीम. त्या बाळानं लक्षात घ्या आनंदाने का ओरडला. बिकॉज हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश. कारण त्याच्या आईनं माशाचा तुकडा लक्षात घ्या उचलला होता. अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि माशाचा तुकडा घेऊन ती त्याच्या दिशेने उडत येत होती. मग आनंद होणार ना, आई आता खायला घेऊन यायला लागली म्हटल्यावर ना, म्हणून ते लक्षात घ्या आनंदाने ओरडत होतं. ही लीड आउट इगरली. तो थोडस हे जे काही लक्षात घ्या असा उंच कठडा होता, खाली लक्षात घ्या असा उंच कठडा होता लक्षात घ्या हा, आणि असा समुद्र होता. लक्षात येते का बघा, असा समुद्र होता इथे, असा समुद्र सगळा. आणि इथं लक्षात घ्या त्याचं हे घर त्याचं, बरोबर आहे ना. इथं हा त्याचा कंगोरा, इथं लक्षात घ्या इथं हा त्याचा कंगोरा होता. आणि इथं लक्षात घ्या तो थोडासा पुढं आला इथं, आणि आई त्याची आली. लक्षात घ्या त्याची आई आली. ही लीड आउट इगरली. थोडस पुढं वाकला त्यानं. लक्षात घ्या लीन म्हणजे वाकणे, इगरली म्हणजे उत्सुकतेने. टॅप द रॉक विथ हिज फीट. आणि पायाने लक्षात घ्या तो खडकावर आपटला पाय त्यानं. टॅप म्हणजे आपटणे. असं टॅप म्हणजे लक्षात घ्या असं टॅप करतो ना आपण, तसं पाय लक्षात घ्या त्यांनी खडकावर आपटला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर. तो तिच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. आई इथं आहे लक्षात घ्या, आई इथं आहे लक्षात घ्या, आई इथं आहे. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता लक्षात घ्या. ट्राईंग टू गेट नियर टू हर. नियरर टू हर तिच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. ऍज शी फ्ल्यू अक्रॉस. ती जेव्हा उडत उडत पुढे आली तेव्हा. मग लक्षात घ्या ही जी आई आहे लक्षात घ्या, ही आई अशी उडत उडत इथंपर्यंत आली. लक्षात घ्या अन्न घेऊन इथंपर्यंत आली. बाळ इथं आहे, बाळ इथं आहे लक्षात घ्या असं. आणि मग या ठिकाणी लक्षात घ्या काय झालं, त्याने कसं केलं सांगा सर, की या ठिकाणी शी फ्ल्यू अक्रॉस. हे जे बाळ होतं लक्षात घ्या, ही लीड आउट इगरली. ते बाळ उत्सुकतेने पुढे वाकलं. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आपल्या पायाने लक्षात घ्या खडकावर पाय आपटले. ट्राईंग टू गेट नियरर टू हर. तिच्या जवळ जाण्याचा त्याने प्रयत्न केला त्या बाळानं. ऍज शी फ्ल्यू अक्रॉस. ती इथं उडत उडत त्याच्या जवळ आल्यानंतर. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. पण जेव्हा ती आई अगदी त्याच्या समोर होती, अगदी समोर, समोरासमोर, अगदी त्याच्या लक्षात घ्या समोर होती, बरोबर, अगदी जस्ट अपोजिट टू हिम. शी हॉल्टेड. तेव्हा तिथं ती थांबली. तिने पंख फडफडायचे थांबवले. जस्ट हवेत तरंगू लागले ते लक्षात घ्या. तिने पंख या ठिकाणी थांबवले लक्षात घ्या. शी हॉल्टेड. हर विंग्स मोशनलेस. आईचे पंख लक्षात घ्या गतिहीन झाले, उडत नव्हते. द पीस ऑफ फिश इन हर बीक. आणि लक्षात घ्या तिच्या चोचीतला जो माशाचा तुकडा होता, तिच्या चोचीतला, द पीस ऑफ फिश इन हर बीक. बीक म्हणजे लक्षात घ्या चोच. तिच्या चोचीतला जो माशाचा लक्षात घ्या तुकडा होता, ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. जवळजवळ त्याच्या चोची जवळ आलेला होता. आईच्या चोचीतला माशाचा तुकडा हा लक्षात घ्या त्या बाळाच्या चोचीच्या अगदी जवळ आला होता. ऑलमोस्ट विदिन अ रीच ऑफ हिज बीक. अगदी त्याच्या बाळाच्या चोचीच्या अगदी जवळ आला होता. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. आश्चर्याने तो क्षणभर थांबला. ते पिल्लू, आई मला खायला का दिना, एवढ्या जवळ आलीये, दी की जरा पुढे की घाल की माझ्या चोचीत. पण आई घालत नव्हती. आई आमिष दाखवत होती त्याला. पुढे जा, अजून पुढे सरक, अजून पुढे सरक आणि घे. अजून पुढे सरकलं की पडतंय खाली, अजून पुढे सरकलं की पडतंय खाली. म्हणजे आई त्याला पड खाली, पडलास की उठतोयस लक्षात घ्या. म्हणून आई काय करत होती लक्षात घ्या. आई ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. आश्चर्याने तो क्षणभर थांबला. अ मोमेंट म्हणजे क्षणभर, इन सरप्राईज म्हणजे आश्चर्यानं. आई मला खायला काय घालना. वंडरिंग. त्याला आश्चर्य वाटत होतं. तो विचार करतो व्हाय शी डिड नॉट कम नियरर. की माझी आई माझ्या जवळ काय येत नाही. अँड देन मग मॅडर्ड बाय हंगर. मग तो लक्षात घ्या भुकेने व्याकुळ झाला, भुकेने वेडा पिसा झाला. अँड ही डाइव्ड ॲट फिश. आणि त्यानं माशाच्या दिशेनं झेप घेतली. त्यानं डाईव्ह म्हणजे झेप घेणे, आणि मग झेप घेतली म्हणजे पडले खाली राहून.
झेप घेतली म्हणजे पडलं त्या खडकावरनं खाली समुद्रात इथनं आता इथनं पडल्यावर खाली येणार नाही असं उडत उडत खाली येणार बरोबर उडी खाली येणार की सर ते उडी मारली म्हणजे खाली त्यानं ही डायव्ड ऍट फिश त्यानं माशाच्या दिशेनं झेप घेतली अँड विथ अ लाऊड स्क्रीम आणि मोठ्यानं किंचाळला का हे पडली किती खाली आईने दिला नाही मासा आई सरकली बाजूला ही पड खाली बरोबर ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स तो खाली पडला ते पिल्लू फेलचं मूळ फॉल फॉल म्हणजे पडणे आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या बाजूला अँड डाऊनवर्ड म्हणजे खालच्या बाजूला ते खालच्या बाजूने असं बाहेर पडायला लागलं बरोबर लक्षात घ्या इन टू स्पेस अवकाशामध्ये ते पडायला लागलं देन अ मॉन्स्टरस टेरर मग लक्षात घ्या एक राक्षसी भय एक राक्षसी भीती मॉन्स्टरस म्हणजे राक्षसी शॉकिंग टेरर म्हणजे भीती ग्रॅब सीज्ड हिम म्हणजे त्यानं त्याला ग्रासलं पकडलं त्या भीतीनं त्याला ग्रासलं ग्रॅब म्हणजे लक्षात घ्या ग्रासणे सीज म्हणजे पकडणे ग्रासणे आणि एका राक्षसी भीतीनं त्याला ग्रासलं अँड हिज हर्ट स्टूड स्टील त्याचं हृदय शांत झालं त्याला कळायचं बंद झालं लक्षात घ्या ही कुड हिअर नथिंग त्याला काय ऐकू येईना कारण ते धाडता खाली पडायला लागले हो सर खाली पडायला लागले त्याला काय ऐकू येईना बट इट ओनली लास्टेड अ मिनिट पण एक मिनिट बरच तसं झालं एक मिनिट बरच त्याचे काय काय पंख हालत नव्हते काय नव्हते धाड 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 खाली येत होता तो लक्षात खाली येत होता एक मिनिट बरच तसं झालं लास्ट म्हणजे टिकणे आणि ही जी त्याची अवस्था होती की काय ऐकू येईना हृदय स्थिर स्तब्ध झाले हृदयाचा आवाज बंद झाला त्याला राक्षसी भीतीनं ग्रासलं तो अवकाशामध्ये असा खाली खाली यायला लागला होता डाऊनवर्ड्स इन टू स्पेस आणि ही जी स्थिती आहे अशी जी अवस्था आहे ती एक मिनिट बरच टिकली लक्षात घ्या अँड द नेक्स्ट मोमेंट पुढच्या क्षणाला ही फेल्ड त्याला जाणीव झाली की हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स की त्याचे पंख आपोआप हवेत पसरले त्याला जाणीव झाली ही फेल्टचं मूळ फील जाणीव होणे हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स की त्याचे पंख जे आहेत ते बाहेरच्या दिशेनं पसरलेले आहेत द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फीदर्स वारा जो आहे ते त्याच्या छातीच्या पंखाच्या आतमध्ये घुसलेला आहे रश म्हणजे घुसणे जो विंड आहे लक्षात घ्या विंड म्हणजे लक्षात घ्या हा जो काय वारा आहे लक्षात घ्या वाइंड आहे लक्षात घ्या द वाइंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फीदर्स छातीचे जे पंख आहेत त्या पंखामध्ये हा वारा घुसलेला आहे देन अंडर हिज स्टमक आणि मग त्याच्या पोटाखाली हा वारा घुसलेला आहे अँड अगेन्स्ट हिज विंग्स आणि मग त्याच्या पंखाच्या खाली हवा घुसलेली आहे त्याच्या लक्षात आलं म्हणजे तो खाली असा एक मिनिटभर खाली पडत राहिला आणि आपोआप त्याचे पंख उघडले आणि पंख उघडल्यानंतर हवा त्या पंखाच्या खाली आली त्याच्या पोटाखाली आली ह्याची त्याला जाणीव झाली ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर त्याला जाणीव होऊ शकली की त्याच्या पंखाची जी टोकं आहेत टिप्स म्हणजे टोकं ती हवा कापत होती टू कट म्हणजे कापणे त्याला जाणीव झाली त्या पिलाला जाणीव झाली की त्याच्या पंखाची जी टोकं आहेत ती हवा कापत होती लक्षात घ्या ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ आता तो डोक्यावर खाली पडणार नव्हता कारण त्यात तरंगायला लागला हवेत पंखामुळं डोक्यावर आता पडणार नव्हता लक्षात घ्या तो हेडलॉक म्हणजे डोक्यावर आता नाऊ म्हणजे आता तो डोक्यावर पडणार नव्हता ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली तो हळूहळू भरारी घेत होता सोअर म्हणजे भरारी घेणे उडणे तो हळूहळू ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू तो उडत होता भरारी घेत होता डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स खालच्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने उडी मारत होता लक्षात घ्या ही वॉज नो लॉंगर अफ्रेड त्याला आता भीती वाटत नव्हती आता लक्षात घ्या त्याला भीती वाटत नव्हती टू बी अफ्रेड म्हणजे भीती वाटणे ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी त्याला थोडंसं असं चक्कर आल्यासारखं वाटलं लक्षात घ्या अ बीट म्हणजे थोडंसं डिझी म्हणजे चक्कर फिलिंग ऑफ लुझिंग बॅलन्स आपला तोल जातोय आपलं असं लक्षात घ्या त्याला या ठिकाणी जाणीव झाली की आपल्या तोल जातोय थोडासा तोल जातोय अशी त्याला जाणीव झाली देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स मग त्याला पुन्हा एकदा आपले पंख फडफडवले लक्षात फ्लॅप म्हणजे फडफडवणे आणि ही स्टोर्ड अपवर्ड्स आणि तो वरच्या दिशेने आता भरारी घेऊ लागला खालनं वर येऊ लागला लक्षात घ्या गा गा गा
आई यक्की 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 म्हणायला लागला. गाऊ कॉल आ. हिज मदर सूप्ड पास्ट हिम. ये इकडं ये इकडं ये इकडं. गाऊ कॉल आ हे आईचे वर्ड्स. हिज मदर सूप्ड पास्ट हिम. त्याची आई त्याच्या जवळून लक्षात घ्या डाईव्ह झेप घेत होती. टू सूप म्हणजे लक्षात घ्या झेप घेणे. टू सूप म्हणजे काय सांगायचं, डाईव्ह झेपावणे. आणि त्याची आई लक्षात घ्या त्याच्या जवळून या ठिकाणी त्याच्या जवळून झेपावत होती. बरोबर ना. गा 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 असं ते बाळ म्हणत होतं. लक्षात घ्या. काव कॉल आ. हिज मदर सूप्ड पास्ट हिम. ये इकडं या साईडला ये इकडं उड इकडं. त्याची आई लक्षात घ्या त्याच्या जवळून झेपावत म्हणत होती. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नाईस. आईचे जे पंख आहेत ते मोठा आवाज करत होते. म्हणजे हवा कापण्याचा, उडण्याचा, फडफडवण्याचा. तिच्या आईचे पंख हे मोठा आवाज करतोय, लाऊड नाईस. ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. त्या बाळानं आईला आणखीन एक किंचाळी देऊन उत्तर दिलं. ठीक आहे असं उत्तर दिलं किंचाळी देऊन. ही आन्सर्ड त्या बाळानं आईला उत्तर दिलं विथ अनादर स्क्रीम. आणखीन एक किंचाळी देऊन उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. मग त्याचे वडील उडत उडत आले. त्या बाळाचे वडील उडत त्याच्या वर आले. ओव्हर म्हणजे च्यावर. तो खाली आणि त्याच्या वर लक्षात घ्या या ठिकाणी वडील. आई माग आहे, आई बॅक साईडला आहे. त्याचं यायला लागलेली आहे. वडील लक्षात घ्या वरती आहे. बरोबर आहे लक्षात घ्या. देन हिज फादर फ्ल्यू. फ्ल्यू म्हणजे हे विटो आहे ना सर, फ्लायचा भूतकाळ आहे. फ्लायचा भूतकाळ आहे. त्याचे वडील लक्षात घ्या ओरडत स्क्रीमिंग किंचाळत त्याच्या वर आले. ही सॉ. मग त्या बाळानं बघितलं की हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर. त्याचे दोन भाऊ आणि त्याच्या बहिणी फ्लाइंग अराउंड हिम. त्याच्या भोवती उडत होते. म्हणजे ह्या साईडला एक भाऊ, ह्या साईडला एक भाऊ, आणखीन एक बहीण. इकडल्या साईडला भाऊ बहीण, या दोन्ही साईडला. बरं सर, दोन्ही साईडला भाऊ बहीण लक्षात घ्या. बरं का, दोन्ही साईडला भाऊ बहीण. वरच्या बाजूला बाप, बॅक साईडला लक्षात घ्या आई, मध्ये पिल्लू. असं लक्षात घ्या सगळे उडायला लागलेत. लक्षात घ्या सर. अँड फ्लाइंग अराउंड हिम. ही सॉ. त्यानं बघितलं की हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर. की त्याचे लक्षात घ्या भाऊ आणि बहीण हे लक्षात घ्या या ठिकाणी त्याच्या भोवती उडतायत. कर्व्हेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायव्हिंग. कर्व्हेटिंग म्हणजे काय, घोड्यासारखं झेप घेणे. टू कर्व्हेट म्हणजे लीप लाईक हॉर्स. घोड्यासारखी झेप घेत ते भाऊ बहीण लक्षात घ्या. बँकिंग म्हणजे लक्षात घ्या वळताना अशी एक बाजू लक्षात घ्या अशी वर करणं. वळताना लक्षात घ्या अशी एक बाजू अशी वर करणं. लक्षात घ्या असं वळताना अशी एक बाजू वर असं वळायचं, एक बाजू वर करून त्याला बँकिंग म्हणायचं. वळताना एक बाजू वर करणं. फ्लाइंग विथ वन विंग हायर. उडत असताना एक पंख असा उंच करणं आणि ते उडत होते. अँड सोअरिंग आणि उंच भराऱ्या मारत होते ते भाऊ बहीण. अँड डायव्हिंग आणि लक्षात घ्या झेप घेत होते. त्यानं बघितलं की आपले भाऊ बहीण त्याच्या सभोवताली उडतायत. ते लक्षात घ्या घोड्यासारखी झेप घेत आहेत आणि उडत असताना पंखाची एक बाजू खाली करतायत, एक बाजू वर करतायत, उंच भराऱ्या मारतायत, झेप घेतायत. हे त्यानं बघितलं. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट. मग तो हे पूर्णपणे विसरला की, फॉरगॉटचं पूर्ण फॉरगेट विसरणे, की ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. की तो उडू शकत नव्हता, त्याला उडायला येत नव्हतं हे तो विसरूनच गेला. ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. त्याला उडता येऊ शकत नव्हतं हे तो पूर्णपणे विसरून गेला. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह, सोअर अँड कर्व. आणि त्यानं स्वतःच लक्षात घ्या स्वतःहून हिमसेल्फ त्यानं स्वतःहून झेप घ्यायला सुरुवात केली. टू कमेंड म्हणजे टू स्टार्ट. टू कमेंड म्हणजे टू स्टार्ट. त्यानं स्वतः झेप घ्यायला सुरुवात केली, उंच भराऱ्या मारायला सुरुवात केली आणि लक्षात घ्या वळायला सुरुवात केली. श्रीकिंग श्रीली. लक्षात घ्या कर्कशपणे किंचाळत. श्रीकिंग श्रीली कर्कशपणे किंचाळत त्यानं लक्षात घ्या झेप घ्यायला सुरुवात केली, उंच भराऱ्या घ्यायला सुरुवात केली, वळायला सुरुवात केली. ही वॉज नियर द सी नाव. आता तो समुद्राच्या जवळ होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट. आता लक्षात घ्या तो समुद्राच्या वर सरळ उडत होता. लक्षात घ्या समुद्राच्या वर उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि लक्षात घ्या महासागराच्या वरच्या बाजूला लक्षात घ्या तोंड करून तो उडत होता. ही सॉ व्हास्ट ग्रीन सी बेनिथ हिम. लक्षात घ्या बिनेथ हिम.
आणि त्यानं लक्षात घ्या या ठिकाणी प्रचंड मोठा वास्ट म्हणजे प्रचंड मोठा समुद्र त्याच्या खाली बघितला विथ लिटिल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट आणि काही पर्वताच्या रांगा काही चेन ऑफ हिल्स त्या समुद्रामध्ये तरंगत होत्या पर्वताचे खडक काही तरंगत होते देन ही टर्नड हिज बिग साइड वे मग त्यानं आपली चोच बाजूला केली अँड काउड अम्युज्डली आणि आनंदानं गमतीनं तो ओरडला काउड काउड म्हणजे ओरडणे काउड ओरडणे अम्युज्डली म्हणजे हॅपीली आनंदाने तुमच्या लक्षात आलं हा परिच्छेद बघा या ठिकाणी ही वॉज नियर द सी नाव आता तो समुद्राजवळ होता ते पिल्लू फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट आता समुद्राच्या वरून तो सरळ उडत होता फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन त्याचा चेहरा अशा समुद्राकडे होता ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी बेनिथ हिम त्यानं आपल्या खाली प्रचंड मोठा अथांग महासागर बघितला विथ लिटिल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट त्या समुद्रामध्ये काही खडक काही पर्वत रांगा तरंगताना त्याने बघितल्या अँड ही टर्नड हिज बिग साइड वे त्यानं आपली चोच अशी बाजूला घेतली लक्षात घ्या अँड काउड अम्युज्डली आणि आनंदाने तो या ठिकाणी ओरडला लक्षात घ्या His parents and his brothers and sister had landed on this green flooring ahead of him. त्याचे आई वडील त्याचे भाऊ बहीण हे लक्षात घ्या त्याच्या पुढे ते म्हणजे बाळ हे बाळ त्या पिलाच्या पुढे असणारं जे हिरवागार समुद्र आहे त्या समुद्रावर उतरले कसं आहे पक्ष्यांना समुद्राच्या पानावर तरंगता येतं लक्षात ठेवा पक्ष्यांना त्यामुळे हिज पेरेंट्स त्याचे आई वडील त्याचे भाऊ त्याची बहीण हे लक्षात घ्या त्याच्या पुढे त्या पिलाच्या पुढे असणारा जो हा हिरवागार समुद्र आहे ग्रीन फ्लोरिंग त्याच्यावर उतरले समुद्राच्या पाण्यात उतरले दे वेआर बेकॉनिंग टू हिम ते त्याला खुणवत होते ते म्हणजे आई वडील बहीण भाऊ हिम म्हणजे त्या पिलाला बेकॉन म्हणजे खुणवणे कॉल बाय गेस्चर हावभाव हातवारे करून त्याला खुणवणे त्याला खुणवत वेगळं कॉलिंग श्रीली कर्कशपणे लक्षात घ्या त्याला हाक मारत होते ये इकडं उतर समुद्रात त्यामुळं समुद्रात ते उतरायला सांगत होते ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी त्या हिरव्यागार समुद्रावर उभे राहण्यासाठी त्यानं आपले पाय समुद्रात टाकले टू ड्रॉप म्हणजे टाकणे हिरव्यागार समुद्रावर उभा राहण्यासाठी त्याने त्याचे पाय समुद्रात टाकले हिज लेग सँक इन टू इट त्याचे पाय त्या पाण्यात बुडाले सँक मूळ रूप सिंक बुडणे आणि त्याचे पाय लक्षात घ्या पाण्यात बुडाले ते घाबरलं आता बुडते वाढतं मरते वाढतं हा ही स्क्रीम्ड विथ फ्राईट ते पिलू भीतीनं किंचाळलं स्क्रीम म्हणजे किंचाळणे विथ फ्लाइट म्हणजे भीतीने अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन बाय फ्लॅपिंग हिज विंग्स आणि आपले पंख फडफडवून पुन्हा एकदा त्यानं वर उडण्याचा असा प्रयत्न केला तर खाली पाण्यात बुडलं तर काय करायचं खाली पाण्यात बुडलं तर काय करायचं आणि म्हणून ही स्क्रीम्ड विथ फ्लाइट भीतीनं तो किंचाळला अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन आणि पुन्हा एकदा त्यानं वर उडण्याचा प्रयत्न केला फ्लॅपिंग हिज विंग्स आपले पंख फडफडवून बट ही वॉज टायर्ड पण तो थकला होता टू बी टायर्ड म्हणजे थकणे अँड वीक विथ हंगर आणि भुकेने तो अशक्त झालता दुर्बल झालता विकनेस आला होता भूक लागली होती अँड ही कुड नॉट राईज त्याला वर उडता येऊ शकत नव्हतं त्याला वर उडता येऊ शकत नव्हतं एक्झॉस्टेड बाय स्ट्रेंज एक्सरसाइज हा जो काही विचित्र व्यायाम आहे त्या व्यायामानं तो थकलेला होता एक्झॉस्टेड टू एक्झॉस्ट म्हणजे टू विअर आउट थकणे आताचा जो त्याने व्यायाम केलता मुलानं प्रचंड मोठा व्यायाम केलता किती वेळ तरी तो हवेत तरंगला होता उडाला होता पंख फडफडत होता मोठा व्यायाम झाला पोटात खायला काय नाही हा आणि त्यामुळे प्रचंड व्यायाम झाल्यामुळे हा नवीन विचित्र व्यायाम झाल्यामुळे तो थोडा थकला होता भुकेनं थोडस अशक्त झाला होता आणि त्यामुळे त्याला वर उडता येईना His feet sank into the green sea. त्याचे पाय या हिरव्या समुद्रात बुडू लागले sank समूळ सिंक बुडणे and then his belly touched it मग लक्षात घ्या त्याचं पोट
त्या पोट लक्षात घ्या, त्या पोटानं पाण्याला स्पर्श केला, त्याचं पोट पाण्याला लागलं, अँड ही सॅक नो फर्दर, आणि मग तो पुन्हा खाली बुडत नव्हता, तो पोटावर तरंगू लागला, तो पोटावर तरंगू लागला. ही सॅक नो फर्दर, तो पुन्हा पुढं बुडत नव्हता. लक्षात घ्या सर, पहिल्यांदा त्यानं समुद्रावर उतरायचा प्रयत्न केला, पाय गेले पाण्यात, पाय पाण्यात गेले, ते घाबरलं, बुडते वडतं, फाडफाड पण केले वर येण्यासाठी, पण अंगात ताकद नव्हती, पोटात भूक लागली होती, ताकद नाही अंगात, व्यायामानं थकलं होतं, आणि म्हणून तो पुन्हा पाण्यात खाली गेला, आणि त्याचं पोटाला पाणी स्पर्श केलं, पुन्हा तो खाली गेला नाही, तो त्या पाण्यावर तरंगू लागला. आता बरोबर आहे सर, लक्षात घ्या. पुढं, ही वॉज फ्लोटिंग ऑन इट, तो आता पाण्यावर तरंगत होता. फ्लोट म्हणजे तरंगणे. तो आता पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम, आणि त्याच्या सभोवताली, हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम, त्याचे सगळे कुटुंबीय आले होते, भाऊ बहीण आई वडील सगळे आले होते. वॉज स्क्रीमिंग, किंचाळत होते, प्रेझिंग हिम, त्याची स्तुती करत होते. प्रेज म्हणजे स्तुती करणे. देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश, आणि त्या सगळ्यांच्या चोची त्याला, या लक्षात घ्या, डॉग फिश एक प्रकारचा मासा आहे, त्या माशाचे तुकडे देत होत्या. म्हणजे प्रत्येकाने, भाऊ बहीण आई वडील, प्रत्येकाने चोचीतून माशाचे तुकडे आणले होते, ह्या डॉग फिशचे, ह्या डॉग फिश नावाच्या माशाचे तुकडे आणले होते, आणि त्याला खायला घालायला, ऑफर म्हणजे त्याला खाऊ घालत होते, त्याला देत होते. प्रत्येकाने आणले होते, भावानं बहिणीनं आईनं वडिलानं. देअर बिग्स, त्यांच्या चोची, वेअर ऑफरिंग हिम, त्यांच्या चोची त्याला देत होते, त्या पिल्लाला, स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश, म्हणजे या डॉग फिश या माशाचे तुकडे त्याला देत होत्या. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, त्यानं आपलं पहिलं उड्डाण केलेलं होतं, त्या पिलानं आपलं पहिलं उड्डाण केलेलं होतं. लॅम ओ फ्लॅहर्टी, लॅम ओ फ्लॅहर्टी हे लक्षात घ्या लेखकाचं नाव आहे. मुलांना जर का आपण बघितलं तर डिस्कवरी वगैरे चॅनल आहे बघा सर, या डिस्कवरी चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या पाण्यातील प्राण्यांचं लक्षात घ्या, पाण्यामधले जे प्राणी आहेत, मासे आहेत, त्यांचं काही आपण जीवन पाहतो, काही पक्ष्यांचं जीवन बघतो, काही जंगलामधले वाघ सिंह जे आहेत त्यांचं जीवन या ठिकाणी आपण बघत असतो. डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून, WWF माध्यमातून आपण पाहत असतो. लक्षात घ्या, आपल्या मोबाईलवर पण असं आपण या ठिकाणी WWF टाकलं, किंवा या ठिकाणी लक्षात घ्या लाईफ ऑफ ॲनिमल्स असं टाकलं, तर आपल्याला बरेचसे चांगले व्हिडिओ या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे पक्षी कसा उड्डाण करतो, लहान पिल्लू कसं उड्डाण करतो, हे या ठिकाणी आपण या धड्यातून पाहतो. नेमकं आपल्याला या धड्यातनं काय शिकायचं आहे मुलांना सांगा. कोणतीही गोष्ट करत असताना आपल्याला थोडीशी भीती वाटते. कोणतीही गोष्ट करत असताना नव्याने या पोराला लक्षात घ्या, पिलाला उडायचं आहे, पण उडत असताना पडण्याची मरणाची भीती वाटत असते. लक्षात घ्या, पण धाडस केल्याशिवाय आपल्याला जगता येत नाही. त्यामुळे धाडस केलं पाहिजे. अर्थातच धाडस कसंही करून चालत नाही, धाडस करण्यासाठी मार्गदर्शनाची पण गरज असते. जसं आई वडील त्याला मार्गदर्शन करत होते, मोठे भाऊ मोठी बहीण त्याला मार्गदर्शन करत होते, आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे या ठिकाणी त्यानं धाडस केलं, आणि लक्षात घ्या तो त्या आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला. म्हणजे यामध्ये लक्षात घ्या, आणि आपल्याला काही वेळेला लक्षात घ्या, बघा त्या आईनं काय केलं, त्याला खायला आणलं त्या पिलाला, पण दिलं का खायला? नाही. लक्षात घ्या, त्या समोर आलं, ये पुढं, आणि ते पडलं खाली. शेवटी आई वडील काही वेळेला लक्षात घ्या आपल्याला या ठिकाणी असं खायला देत नाहीत, किंवा आपल्याला काय पाहिजे ते देत नाहीत. कशा करता? तर आपण आपल्या पायावर उभं राहण्याकरता. तुम्ही तुमच्या पायावर उभं राहावं असा प्रयत्न आई वडिलांचा नेहमी असतो. कुठल्याही आई वडिलाला असं वाटत असतं की आपला मुलगा किंवा आपली मुलगी हिनं स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःच्या चरितार्थाला जे काही पैसे लागतात ते त्यांना कमवावेत. बरोबर आहे ना? आणि जेव्हा तुम्ही तुमच्या पोटावर उभं राहण्यासाठी आई वडील तुम्हाला सातत्यानं मदत करत असतात. जसं या पिलाचे आई वडील, पिलाच्या आईनं या ठिकाणी या बाळाला उड्डाणासाठी मदत केली. बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि नंतर तुम्हाला एकदा आनंद मिळतो जीवनात. आता उड्डाण केला तर पिलाला आनंद वाटला की जबरदस्त, एकदम छान. लक्षात घ्या, एकदा तुम्ही स्वतः कमवायला लागला की या ठिकाणी लक्षात घ्या आनंद होतो. तर मुलांना आपले आई वडील जे करत असतात,
थोडंफार आपल्याला वाईट पण वाटतं. पिलाला पण राग आला होता की आपल्याला कोण खायला का देत नाही, बरं ना. राग तसा तुम्हाला पण राग येणार. आई वडील काही वेळेला कठोर वागतात, बरं ना, खाऊ घालत नाहीत, काही वेळेला आपल्याला शिक्षा म्हणून देतात. पण ही शिक्षा कशासाठी असते? ती शिक्षा आपल्याला वाटत असते, पण ती शिक्षा नसून ते शिक्षण असतं. आणि मग हे कशा करता असतं, तर आपण आपल्या पायावर उभं राहण्यासाठी असतं. म्हणून मुलांनो, तुम्ही आई वडिलांच्या विषयी या ठिकाणी लक्षात घ्या, गैरसमज करून घेऊ नका. आई वडील जे तुमच्यासाठी करत असतात ते तुमच्या भल्यासाठी करत असतात. ही गोष्ट आपण या निमित्ताने इथं लक्षात घेऊया आणि आपण आपल्या पायावर उभा राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया असं मला वाटतं. या धड्यामधून या ठिकाणी पिलानं केलेला पहिला प्रयत्न आणि आई वडिलांनी केलेला, भाऊ बहिणीने केलेला सपोर्ट या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपण आपल्या कुटुंबाचे, आपली कुटुंब, आपले भाऊ बहीण, आपले आई वडील आपल्याला मदत करत असतात. ती कशी मदत करत असतात? आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत करत असतात. या नजरेतून आपण आपल्या भाऊ बहिणीच्या कृतीकडे किंवा आई वडिलांच्या कृतीकडे पाहिलं पाहिजे, असं आपल्याला हा धडा या ठिकाणी शिकवतो. लक्षात घ्या.